राज्यात पुढचे 2 ते 5 दिवस संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी उघडीप। अरबी समुद्रातील असना चक्रीवादळ ओमानकडे सरकत असून त्याची तीव्रता ओसरली। जोरदार पावसामुळे मराठवाड्यातल्या 11,67,000 हेक्टरला फटका। कोरडवाहू पिकांचं सर्वाधिक 90% नुकसान। नांदेड आणि परभणीत सर्वाधिक नुकसान। म्हाडा लॉटरीतील घरांसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। म्हाडाने अर्ज मुदत वाढवली। आतापर्यंत तब्बल 50,419 नागरिकांचे अर्ज। पुणे महापालिकेनं 9 दिवसांत बुजवले 500 खड्डे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती रस्त्यांची तात्पुरती डागडुजी। भुसावळ रेल्वे मार्गावरती 5 आणि 6 सप्टेंबरला विशेष ब्लॉक। जुना पादचारी पूल पाडण्याचं काम हाती। ब्लॉकमुळे 4 एक्सप्रेस गाड्या 2 दिवस रद्द। पुण्यात बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ। नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या अधिकाऱ्याकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ। जनतेची पिळवणूक करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यावरती कारवाईची मागणी। मुंबई बँके भूखंड वितरणाप्रकरणी म्हाडा कायद्याचं उल्लंघन। सायन प्रतीक्षा नगरमधील सुविधा भूखंड वादाच्या भोवऱ्यात मुंबई बँकेच्या अडचणीमध्ये वाढ। मुंबई गोवा महामार्गावरती 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना बंदी। यासहच 11 सप्टेंबरपासून ते 13 सप्टेंबरपर्यंत ही बंदी कायम। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय टळणार। विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचा फोटो काढल्यास कारवाई होणार। धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असल्यानं पोलिसांच्या सूचना। अनंत अंबानी यांची लालबागच्या राजा मंडळात कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती। 15 वर्षांपासून अनंत मंडळात सक्रिय। कोकणातील पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन। रत्नागिरीच्या देवरुखमध्ये चौसुपी वाड्यातील अश्वारूढ गणरायाची देखणी मूर्ती। भाद्रपद प्रतिपदेला गणपती आगमनाची परंपरा। राष्ट्रपती मुर्मूंच्या कार्यक्रमांना अजितदादा राहणार अनुपस्थित। ब्रॉन्कायटिसचा त्रास होऊ लागल्यानं डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला। कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट। हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। कॅम्पस प्लेसमेंटमधून 1400 विद्यार्थ्यांना नोकऱ्या। मुंबईतील 12 ITITiansला 1 कोटींचं पॅकेज।